साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मौली सद्गुरुनाथ महाराज की जय. आई बापांनो, भाऊंनी मला बसवलं त्याच्यामुळं बोलायची पाळी आली. पण खरोखर आपल्या दिंडीत म्हणजे एक फार सुंदर अशी दिंडी, देवाला आवडणारी, आणि सगळी तुम्ही मायबाप. आणि आपण बघा, कालपासनं रात्र गेलेली कळली नाही, दिवस उजाडला तरी समजत नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे जे आनंदाच्या छटा आणि भाव आहे ना, त्याचं कारण आहे मायबापांनो. कोणी दमलं नाही, कोणी थकलं नाही, मी चालू शकत नाही असा भाव होता. पण प्रत्येक जणाची ऊर्जा वाढत गेली आणि शेवटी प्रदक्षिणा सफल झाली मायबापांनो. त्याचं कारण आहे बरं का. अंतकरणामध्ये जो भाव प्रगट झाला तो केवळ आणि केवळ ज्या माऊलीला, ज्या माझ्या निवृत्ती दादाला, आणि जो काही बोध म्हणजे जे काही ज्ञान प्राप्त झालं, तर आता आपण जी फेरी मारली ह्या एरियामध्ये, भाऊनी पण कीर्तनामध्ये सुंदर काल सांगितलं. हो, वाडीत टाकलं, भानगडी झाल्या, चला म्हणले जाऊ तिकडे. आणि ते निमित्त होतं ते तर भगवंताने घेतलेले अवतार होते. ज्ञानेश्वर महाराज हा महाविष्णूचा अवतार होता. मुक्ताई आदि माया शक्ती, सोपन काका ब्रह्मदेवाचा अवतार, निवृत्तीनाथे भगवंत शंकराचा अवतार होता महाराज. पण हे का घडामोडी, का तुमच्या आमच्यासाठी, का गुरु परंपरा किती श्रेष्ठ आहे त्यांना दाखवून द्यायचं होतं. काय गुरुची गरज आहे बुवा, काय माळ घालायची गरज आहे बुवा, वेळ आहे का आपण. अरे सगळं तुमच्या आमच्यासाठी त्यांनी डोंगर दऱ्यात फिरून हे दाखवून दिलं का परंपरेला आलेलं जे ज्ञान आहे, परंपरेने ते जोपर्यंत ह्या जीवाला प्राप्त होत नाही तोपर्यंत हा जीव दशेतून शिव दशेत जात नाही. सर्व आपण बरं का महाराज, मायबापांना तुमच्या पाया पडतो राजा, भाग्यवान आहे आपण. सर्व आपण त्या भगवंताचे लेकरं आहोत. नव्हे नव्हे शरीर जर मी नाही तर उरला उरे विठ्ठल, देह नव्हे तो मी सरे, उरला उरे विठ्ठल म्हणून लाहो करान काळ सारा चिंतने मायबापांनो. तर मला सांगायचं तात्पर्य, ही परंपरा किती उंच आहे. माऊलींनी ज्या वेळेला बघा, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, त्यांनी दाखवून दिलं 84 ओव्यामध्ये, ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायामध्ये, साधूचे किती उपकार झाले माझ्यावरती. साधू माझ्या जीवनात आला, माझा निवृत्ती दादा माझे सद्गुरू झाले. आणि माझ्या डोक्यावर जेव्हा हात ठेवला ना, आपला जसं प्रक्रिया झाली ना महाराज, ती झाल्याच्या नंतर मला भगवंत कळला. नवे नवे भगवंत म्हणजे तो माझा सद्गुरू आहे. आणि तो कुठं आहे तर मज हृदय सद्गुरू. काय सुंदर ओवे महाराज, वेड होईन बरं का माणूस. पण एक लक्षात घ्या मायबापांनो, ज्यांनी कोणी आपल्याला मार्गस्थ केलं ना, ते सर्वसाधारण एक माणूस समजू नका. मी तुम्हाला हात जोडून पाया पडून सांगतो महाराज. हो, रूप घेऊन आलेले आपल्यात. कापूस हा रूप घेऊन आला, साड्या चोळ्या पॅन्ट शर्ट झाला मायबापांना. खुशाल कपडे म्हणून अंगावर ठेवा, पण डोक्यात मात्र कापूस असू द्या राजा. हो हो, जे आपल्याला भेटले, ज्यांनी तुम्हाला मार्गस्थ केलं ना, त्यांना आमच्या समोर बसले असं समजा, पण डोक्यात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराय आले दीन जना. मायबापांनो खरं सांगतो, हा भाव जोपर्यंत प्रगट होणार नाही तोपर्यंत तुमच्या अंतःकरणात तुमचं जे ह्या बॉडीमध्ये जे स्वरूप आहे ना, हे रूप आहे, रूप जाणार आहे, स्वरूप राहणार आहे, त्या रूपाची ओळख तुम्हाला होऊ शकत नाही महाराज. हा भाव प्रगट झालाच पाहिजे. का होऊ नये. इथं मी आता बोललोय ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु हे नमः. व्यवहारात आपल्या आई बापाचं आपण वर्णन करतो ना, माझा बाप असा, माझा बाप तसा. मी म्हटलं माझे गुरु आहे ना,
एक जण म्हणला असतील म्हणले ब्रह्मदेवासारखे म्हणले सोड ह? ब्रह्मदेवाच्या पुढे तुझे गुरु आहे का म्हणले. म्हणले असतील विष्णू सारखे म्हणले गब्बास कुठे विष्णूला घेऊन बसला कुठे माझे गुरु. लय शहाणपणा करतो रे म्हणला. ए म्हणले मग शंकर. ए म्हणले शंकराला काय बोललं बाजूला कर माझे गुरु. बघा ना काय गुरु बद्दल किती प्रेम असावं महाराज. काय म्हणतो तो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. ए म्हणले या जगाचा जो मालक आकार उकार मकार इति ओंकार अर्धचंद्र माया आणि ते टिंब ते ब्रह्म. त्याने तो मायेचा मूळ मायेचा संग केला आणि त्याच्यातून ब्रह्म विष्णू महेश जो झाला ते माझे गुरु म्हणले. कोण आहे गुरु तुमचे? माणूस आहे फलाने गावचे काय. अहो ह्यो जोपर्यंत भाव तयार होत नाही महाराज तोपर्यंत आपल्याला खरा आनंद खरं समाधान आयुष्यात भेटू शकत नाही. मायबाप पण गोल्डन चान्स आहे तुम्हा आम्हाला आता. हो गुरु लावूत आला पण सद्गुरू भेटत नसतात मायबापांनो. गुरु आणि सद्गुरू मध्ये फरक आहे बरं का. आपल्याला सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली मी नाही म्हणत. कोणी म्हणावं नामदेव महाराजांनी म्हणावं ज्यांनी भगवंताला अक्षरशः जेव घातलेला आहे तरी म्हणले नामा नाही रे तुला गुरुच करावे लागतील. म्हणले काय गुरु करून तरी काय करायचं देवा. तुम्हाला मी ओळखतोय. हे काय म्हणले तुम्ही देव आहे तुम्हाला मी जेव घालतो. म्हणले वेडा आहे तू. मी ह्या मंदिरापुरता ह्या मूर्तीपुरता देव नाही. हा देव कळण्यासाठी तुला परंपरेने गुरुच करावं लागेल. ओळखशील तू मला. म्हणले मी ओळखाल ना. आणि मग एकदा भगवंताने काय केलं का घिसाड्याचं रूप घेतलं. रुक्मिणी मातेला ती घिसडीन बनवलं असं येडवाकडं आणि एक घोडा गाढव त्या गाढवावरती कोंबड्या डेग सरपण आणि वाळवंटामध्ये चूल पेटवली. हो महाराज. आणि ते सुरू केलं पातेलं पाणी. आणि नामदेव महाराज काकड्याला जायचं म्हणून आंघोळ केली काकड्याला निघाले पण गर्दी काय झाली म्हणून उभे राहिले. बघा हे समजलं पाहिजे मायबापांनो. हे फार माध्यम आहे. गुरु हे तत्व आहे आणि ते निर्गुण निराकार तत्व सगुण साकार होता अशा रूपामध्ये. हे आमचा भाव प्रगट झाला पाहिजे हे मी तुम्हाला सांगायचं. तशी ओळख होणार नाही. आणि मग भगवंताने विचार केला. नामदेव महाराज उभा आहे म्हणले ना. हा म्हणला ना मी देवा ओळखल तुम्हाला. का ओळखत नाही म्हणले तुम्हाला. तुला गुरु करायला लागेल. काय गरज नाही म्हणले. तू ओळखशील मला. मी ओळखतोय म्हणले देवा तुम्हाला. बरं ठीक आहे ना म्हटले. मग भगवंताने ते नाटक उभं केलं. गरम पाणी केलं. 10-12 कोंबड्या जिवंत टाकल्या. पुन्हा म्हणले ए हंडी भरी की नाही. कोणाला रुक्मिणी मातेने घेतलेलं रूप होतं ना घिसडणीचं आपलं येडवाकडं. नाही भरी हंडी. अरे ओ कुत्ता झालो. जिवंत कुत्रं टाकलं त्याच्यात. हे गर्दी झाली. म्हणले काय कोण आहे काय करतो हा माणूस. काही वेडा बेडा आहे का काय. नामदेव महाराज म्हणले काय वेळ लागला काय काय चाललंय म्हटलं हे. अरे कोण आहे हा वेडा आहे का काय. भरी का नाही अंडी. म्हणले नाही. ओ गधा झालो. भरी के नाही हंडी. म्हणले नाही भरी. ये बच्चा खडा आहे उसको झालो. नामदेव महाराजकडं. नामदेव महाराज पळायला लागले. महाराज घाम फुटला. म्हणले अरे कोण आहे. जिवंत परणी टाकून आले उकाळत्या पाण्यात. बच्चे को झालो. हे बच्चे को झालो. थर 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 रडायला लागला. पाय धरले भगवंताचे. अरे नामा काय झालं. काय देवा म्हणले काय चमत्कार. म्हणले कोण त्या डेग भरून ठेवली तो नाटक करतो. म्हणला बच्चे को झालो गधे को झालो हाडणी भरी नाही का. म्हणले तू ओळखला नाही का. ओळखलं. म्हणले पावळट माणूस होता. अरे वेड्या तू ही परीक्षा घेतली. मी तो होतो म्हणला तो मी. तू म्हणला ना मी ओळखशील. देवा खरंच होते का. अरे वेडा आहे का काय. मी देव तुला खोटं बोलतो काय. मग तुम्हाला ओळखण्यासाठी काय करावं लागेल. तुला गुरुच करावं लागेल. ही परंपरा आहे महाराज. मला हे सांगायचं तात्पर्य. तो ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संस्वेद आत्मरूपा देवा तूच गणेश सकलार्थ मती प्रकाशूर. हो बघा ना तुम्ही. होय बघा त्या दिवशी नवनाथ भाऊनी पुढे गेले. मग मी मागे आलो. खूप मजा आली. खूप मजा. आणि हो आनंद लुटण्यासाठी भाऊने एक उपक्रम राबवला बरं का. आपला आनंद डबल टिबल व्हावा. आहे का नाही आनंदात. कालपासून आहे का घरची आठवण आहे का कोणाला. काहीच नाही ना महाराज.
ओनं चालणारे चालू राहिले, काय आनंद आहे. मग याच्यासाठी हो सत्संग असतो. पुन्हा 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 त्या रेंजमध्ये जावं लागतं. पुन्हा पुन्हा मोबाईल लावावं लागतं चार्जिंगला. हा, मग आपले मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी भाऊने हा खेळ मांडलेले. तुम्हाला खरं सांगतो का त्यांना काही शिकायचं का काही आता काहीच नाही ना आपल्यासाठी. हा, लक्षात घ्या, लक्षात घ्या मायबापण. हे जर तुम्हाला समजलं तर तुमचं जीवन सफल झालं. मी असं आहे. आणि मग मग आवडा नागनाथला गेले. यांना थोडा अहंकार होताच. कोण असं माझ्यापेक्षा श्रेष्ठ असेल बा, मी देवाला जीव घालतो. मग तिथं पण त्यांनी मग काही विछोबे खेचरने परीक्षा बघायची ठरवली. पुन्हा पाय पिंडीवर टाकून झोपले. तिथे गेले म्हणले ते विसोबा खेचर आहे म्हणले, ते बाबा कुठे राहतात म्हणले, मला गुरु करे तिथं मंदिरात असलेलं बघा. तिथे गेले ती परिस्थिती. म्हणले वा 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 वा, कमाल झाली बाबा म्हणले तुमची बी, आणि तुम्हाला गुरु करायचं. भाऊ काय करतो, मला पाय उचलत नाही, वय झालं बाबा. गेले असेल पिंडीवर उचलून तिकडे ठेवू, राग धरले, तिकडं मांडले. तिथं पिंड फिरवलेलं आहे. जुन्या मंदिरात जाऊन बघा, 12 पिंडी मी जाऊन आलेलो, बघितलेले, असं फिरवलं. आणि मग तो भ्रम गेला, अहंकार गेला. आणि तू का म्हणे अहंकार गेला आणि तोची देव झाला. मग ता पाय धरले. तसा आम्हाला वाटतं काय नादी लागायची यांचं, मी काही शिकलो नाही का, मला काही कळत नाही का, माझा काय अभ्यास नाही का. चालू द्या तुमचा अभ्यास. हा, तिथंच पेंट खाताय घोड, तुम्हाला खरं सांगतो. आणि यांचं काही शिक्षण आहे का, आणि आम्ही काय यांना बघत नाही का, फाल्याने गावचे नाही का, आणि ते गुरु करायला येते का आम्हाला. बघा आता ही गंमत, इथं गंमत आहे. आणि मग त्यांना देव कधी कळला. पुन्हा चपात्या ते भाजीत होते, ते कुत्र्याचं रूप घेऊन आले आणि पळले कुत्रे. थांबा म्हणले, पोट दुखन देवा. मग परंपरा किती महत्वाची म्हणून सांगायचं तात्पर्य. माऊलींना आलेला अनुभव बघा. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, त्यांनी सुद्धा गुरु केल्याच्या नंतर त्या गुरुचं महत्व वर्णन केलंय महाराज. 84व्या बारकाने जर आपण अभ्यासल्या ना, वेळ लागण वेळ म्हणले. मग वेळ लागायसारखी तुम्ही आम्हाला सांगू खाली वाचायला. शहाणा होऊन काय करते महाराज, तुम्हाला खरं सांगतो. हा, शहाणा होऊन काहीच उपयोग नाही. येडं झालेलं काय ते केव्हा चांगलं. परमार्थामध्ये येडच व्हा माणसाने. खूप मजा येते, खूप मजा येते काय. आणि खूप आनंद हाच बरं का. आणि त्याचा शोध आम्ही बाहेर घेतो. तो आनंद आपल्यात आहे. तो आपल्याला जे कोणी भेटले ना, त्यांनी तो दाखवला. आता भाऊ बी सुंदर बोलले मग, फक्त त्याच्यावर आपण राहिलो पाहिजे. हो, किती सुंदर बोलले बघा. नाही भाऊ आता माझ्या समोर बसले, भाऊंनी त्यांना बसवलं, खूप छान बोलले. कळकळ तळमळ पाहिजे. वस्तू दिली तुम्हाला, पण ती सांभाळायचं काम तुमचं आहे ना, म्हणजे चिंतन तुम्ही करायला पाहिजे ना. हो, मग आनंद आहे. परफेक्ट साधन दिले. साधनाचे सारे बीज मंत्र हरी, आणि आत्मतत्व धरी तोच एक. हो महाराज नाथबाबा म्हणले, कोटी कोटी यज्ञ. अरे नित्यजेचा नेम कोटी यज्ञ बर का. वर्षातून एक आम्हाला ते काय म्हणतात ना, सत्यनारायण महापूजा करायला जीवर येतय महाराज. कोटी यज्ञ. एक यज्ञ जर करायचं तर हत्तीच्या सोंडेत जेवढं धार पडतील तेवढी तुपाची धार सोडावं लागते. पंडित आणावं लागते काशीचे. मग सोहा चालतो. किती खर्च एक यज्ञ करायला. कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. एक नाही, दोन नाही, हजार नाही, कोटी यज्ञ नित्य जो करतो त्याचं पुण्य. आणि एक हरिनाम जपता घडे. सोपं एक अवघड आहे आता का, तेही जमत नाही. मी म्हणलं असं सत्यनारायण महापूजा कर म्हणलं. महाराज हाय का परिस्थिती आमची, बरोबर आहे की म्हणलेच असे ना. हाय का परिस्थिती, पाऊस पडला का कुठे सत्यनारायण घालला त्या. अरे बाबा हो, हरिनाम जे दिलंय भाऊनी तुम्हा आम्हाला. कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम तेवढं पुण्य एका बाजूला नाही, एक हरिनाम जपता घडे. अरे बापरे, काय गंमत आहे राव, काय गंमत आहे. पण 100% मेळ बसतो. पण आहे बरं का, एका जनार्दनीनं घ्यावा संशय. बघा त्याचं उत्तर लगेच. आपल्यासारखं म्हणून एवढं सोपं आहे काय. एक हरिनाम कोटी यज्ञ. अरे 100 यज्ञाने तर इंद्राचं पद मिळतंय. हा, आणि कोटी यज्ञ केल्यावर काय नाही मिळणार, आणि एका हरिनामाने होईल म्हणले. हे असं कुठे झालं का. मग काय सांगितलं नाथबाबाने, मी जे बोललो ना ते सत्य बरं का. पण तुम्हाला अनुभव काय येत नाही, तुम्ही संशय घेता. हे असं कुठं झालं का. हे
तसं कुठं झालं का? न घ्यावा संशय. तू जर संशय घेतला ना, नाही घेतला ना, तर मी छातीला हात लावून सांगतो, माझ्या सद्गुरूला स्मरून सांगतो, एका जनार्दनी, मी नाही, माझ्या सद्गुरूला स्मरून सांगतो बरं का, निश्चय शिव तू हरिरूप. हरिरूप झाल्याशिवाय राहणार नाही. मग आम्हाला ते साधन मिळालं की नाही? आता मिळालं की नाही? आपण सगळ्यांनाच मिळालं ना. मग जर आपला दृढ भाव जर असेल तर गोष्ट घडणार नाही का महाराज? हो. पहिला तर जे भेटले ना श्रद्धा, जे कोणी भेटले ना, ज्यांनी महावाक्याचा बोध केला, आपल्याला अप्रोक्ष ज्ञान त्यांनी आपल्याला मिळालं, तत्त्वमाशी महावाक्याचा बोध, त्यांनी पदरचं दिलं नाही, वेदांत मधलं महावाक्य. आणि जे देणारे आहे ना, ते सर्वसाधारण नसून रूप घेऊन आपल्यासाठी आलेले आहे. अशी जर तुमची श्रद्धा असेल, बघा बरं का, पुढे सांगतो, अशी जर तुमची श्रद्धा असेल आणि विश्वासाने जर तुम्ही बसले, सच्चित आनंद स्वरूप जाणत्या वेळेस केलेली मनाची एकाग्रता. पण कधी श्रद्धा तशी असेल का, मला जे कोणी भेटले ते फलाने गावचे आंबके गावचे नसून माझ्यासाठी भगवंताने ते रूप घेतलेलं आहे, आणि त्यांनी जे मला दिलं ते पुस्तकातलं दिलं नाही, त्यांनी त्यांच्या बगलातलं काढून दिलं नाही, तर वेदांत मधलं महावाक्य दिलेलं आहे. अशी श्रद्धा जर तुम्ही ती ठेवली, आणि मग मात्र श्रद्धा ठेवून जर त्या महावाक्यावरती विश्वास ठेवला आणि चिंतन करायला जर बसले, सच्चित आनंद स्वरूप जाणत्या वेळेस केलेली मनाची एकाग्रता, त्याच्यातून मिळालेलं समाधान. मग बघा बरं का भाऊ माऊली, हे काय बोलाचा भात बोलायची कडीन म्हणले, घ्या पुंडलिकावर दे हरी ताटणी मानलं का हातात पतन ढेकर येईल का? हा, इथं प्रॅक्टिकल आहे. 2 वाक्य, एक महावाक्य आणि एक बघा बरं का अवंतर वाक्य. अवंतर वाक्याने ज्ञान झालं देव आहे, आणि कोण म्हणतं देव नाही? ज्ञान झालं ना, फार सगळेच म्हणतात देव आहे देव आहे. मग मी विचारलं, म्हणले देव कुठे? तुम्ही म्हणते देव आहे. देव कुठे राहिला का? आता ते पहिला होता बघा बरं का. आता पुन्हा काय म्हणतो? हा, ज्ञान झालं म्हणले देव आहे. मग कुठे? तो भेटायचा असतो का? तो काळ होता, तो राम कृष्णाचा, तवा देव होता. अरे काय बोलतो म्हणला, तू तर म्हणला देव आहे म्हणतो. विचारलं तर दाखव म्हणतो. तो म्हणतो तो काळ होता, आता काय देव राहिला का? मग ज्याला महावाक्य मिळालं बरं का, तत्त्वमाशी, तत् म्हणजे ईश्वर, तो म्हणजे जीवा, आशीने जोडलं, तूच तो आहेस. कोणी दिलं? आपल्या साधूने. त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, चिंतनाला बसले, तुम्हाला अनुभव आला. कोणाला आला? जनाबाईला आला बरं का. मग जनाबाईला मी विचारलं, म्हणले ताई देव आहे का? म्हणले आहे ना. म्हणले कुठे? मग आम्ही फक्त गातो, देव आहे देव आहे, ओ देव आहे देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, देव नटला नाना परी, ओ देव नटला नाना परी, भरून उरला चर अचारी, भरून उरला चर अचारी, देव नटला नाना परी. ओ मेळ बसन का नाही सांगा ना. पण विश्वास ठेवला तर बरं महाराज. आणि ती परंपरेने ते नाम तुमच्याकडे आलं महाराज, अप्रोक्ष ज्ञान झालेले आपल्याला. पण तेवढा विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे, श्रद्धा तेवढी बळकट पाहिजे. साधूवर श्रद्धा जर तुम्ही बळकट ठेवली ना, आणि चिंतनाला जर बसले ना, हो जनाबाईला जो अनुभव आला ना राजा, हो तो तुम्हाला येईन. आणि डोळे वळले ना, भरला घनदाट हरी दिसे, ज्ञानदेव पाट हरी हाच वैकुंठ. वैकुंठ दुसरं ठिकाण नाही. वैकुंठात कोण राहतो? भगवंत परमात्मा विष्णू राहतो. आणि मग वैकुंठ हेच नाही का? तोच नटला नाही का? मेळ बसन कधी सांगा बरं. हा मेळ बसण्यासाठीच हा मेळावा असतो बरं का. आपला हा मेळ होतो. आता आपण प्रपंचिक जीव आहे, या फटी आहे ना बंगल्यामध्ये आपण बसलो, पण या फटी ना कुण एखादा शब्द कानावर आला का, असंच म्हणला असंच म्हणला असंच म्हणला, भजन राहिलं बाजूला असंच म्हणला, आणि डोळ्यात नको ते बघितलं का या फटीतून ते खकानं येतो.
मग पूर्ण नामरूपी झाडू घ्यायचा आणि झाडू मारायचा. बघा शेतकरी शहाणा काय आहे, उडाला ना सगळं तो पूर्ण गोळा करतो, त्याच्या पाय देऊन असा आळा मारतो. तसे शेतकरी हे उडलेले ताट यांना आळा घालण्यासाठी मेळावा बरं तुमच्या पाया पडतो. तुम्हाला खरं सांगतो मायबापांनो, ही वृत्ती तयार होणं, ही वृत्ती आपली वृत्ती वेगळी आहे. ती निवृत्त होणे ही जर तयार झाली ना, देव सदा जवळी असे जया दिसे तो गदगदा हसे. ही माऊली आमची बघा. अजून ही चेहरा बघा तुम्ही, बघा बाबा भाऊ बघा, ताईचा चेहरा बघा तुम्ही, बघा तुम्ही उधार आहे काय रोख आहे का काय नाही सगळा फमार राहिलो आम्ही. बघा काय आहे, काय आहे रोख, अनुभव अनुभव. काय बोलाव माऊली हा. अरे राजा भाऊ, अवस्था म्हणतात राजा भाऊ, अवस्था अवस्था. बाकीच्यांची आमची व्यवस्था आहे, आणि व्यवस्थेतून अवस्थेत आला तर बघा हो अनुभव आहे, रोकडा अनुभव बघा. हो कंठी प्रेम दाटे नैने नीर लोटे हृदयी प्रगटे रामरू. हृदयामधले तो राम प्रगट झाला, पण त्याला काय केलं त्यांनी, संत चरण रज लागता सहज. काल भाऊनी जे बसवलं होतं ना 5-7 जणी आम्ही माझ्या ताई, हो ते संताचं चरण, ते ज्ञानाचे कण त्यांना दिले ते चरण. आणि मग अंतकरणात अनेक प्रकारचे मी आणि माझी वासना खाक झाली, आणि मग राम नामी म्हण. आम्ही काही राम राम म्हणत नाही, काही कृष्ण. ए बाबा उघडा मंत्र रामकृष्ण हरी म्हणा, उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. मंत्र आहे पण उघडा आहे ना. हा मग रामनामी कशाला म्हणले, मग राम का नाही म्हणले, राम नामी म्हटले ना. जोपर्यंत अनुग्रहाच्या माध्यमातून हे भक्तीचं उच्च कोटीतलं साधन परंपरेचं मिळत नाही, तोपर्यंत अंतकरणातली वासना बाद होत नाही. आणि ती वासना बाद होत नाही तोपर्यंत त्या नामाच्या आणि भजनामध्ये प्रेम वाढत नाही. मग रामनामी उपजे आवडी आणि घडोघडी मग सुख वाढे. जसं तुम्ही चिंतन कराल तसं सुख वाढतं. म्हणले काही कामाला दिसताना सुख, पैसे येईना, काही कपडे बदलाना, याड पाटा हो कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. अरे सुख, हे सुख आहे राजा हो, न संपणारा सुख आहे रे, न विटणारा सुख आहे, न फाटणारा सुख आहे, न विटणार न तुटणार न फाटणार. हे सुख प्राप्त झालं कधी, संत चरण रज लागत असज वासनेचे बीज जळून जाई. आणि मग राम नामी बरं का, मिळालेले नाम अनुग्रहाच्या माध्यमातून मायबापांना त्याच्यात उपज आवड निर्माण होते. आणि मग ते चिंतन जसं वाढलं ना घडोघडी, आणि ते सुख उमठायला लागतं. आणि मग ते काय तर कंठी प्रेम दाटे नैने नै रोटे हृदय प्रकटे रामरूप. खूप बोलायसारखं आहे आपल्याला, वेळ आपला आता भाऊने मला बसवलं, आता मी त्यांनी सांगून मी ऐकावं म्हणून बसलो बरं का. महाराज खरं सांगतो मायबापांनो, तर पाया पडतो, हात जोडतो, लागून या पाय विनितो तुम्हाला कर टाळी आणि मुख्य नाम करा रे बापांनो. साधन हरीचे जनी करणीचे ते करू नका, जेणे नव्हे जन्म यमाची आता आयशा साधना करा काही. मग कोणतं साधन, साधनाचे साध बीज मंत्र हरी. तुम्हाला ते बीज मंत्र मिळालेलं आहे हो, आणि तुम्हाला त्याच्यावर राहा, मस्त आनंद लुटा. आणि बघा तुकाराम तुकाराम म्हटल्याच्या नंतर जर पाप जळाचं काहीतरी म्हणताच तुम्ही, मग आता जे भेटले त्यांची जरी आठवण जरी केली ना महाराज तरी घडी बसते बरं का. हो हे पण लक्षात घ्या, ती आठवण करायलाच पाहिजे आपण. हो फार उच्च कुटीतलं साधन तुमच्यापर्यंत पोहोचलं मायबापांनो. आजच तुम्ही देव आहात, देव व्हायचं नाही, देवच आहात. फक्त भाऊने रात्री सांगितलं आवरण नावाचा दोष, म्हणजे आवरण म्हणजे अज्ञान. आवरण कशावर आलं होतं, आपल्या स्वरूपावर. मल विक्षेप आवरण हे 3 दोष आहे. मल म्हणजे पाप, निषिद्ध वासनेनं पाप तयार होतं. पण पाप तुम्हाला कदाचित घालवता येईल, या जन्मी किंवा मागील जन्मी निष्काम कर्म केले, उपासना, तर पाप जातं. विक्षेप म्हणजे काय, जी वस्तू खरी नसताना तिला खरं समजणं. प्रपंच खरा नाही, हे शरीर खरं नाही, आणि याला खरं समजत हा विक्षेप जीवनात तयार झाला. हाही आपल्याला घालवतील सत्शास्त्री संगत जर केली तर. पण आवरण दोष मात्र घालवतेत नाही.
आवरण दोषासाठी साधूला शरण जावं लागतं. आणि साधू आवरण दोष घालवण्याचं म्हणजे ते ज्ञान, अज्ञान घालवण्याचं ज्ञान करून देतात. ते ज्ञान पैगंबर, तेच ज्ञान, ज्ञानच ज्ञानदेव म्हणजे ईश्वर, नामच देव. बघा बरं का, असा मेळ बसला ना तर आपलं पोट कल्याण झालेलं आहे, होईल नाही झालेलं आहे. पण तेवढं विश्वासाने दृढ राहा, मस्त चिंतन करा, संगत करा. आणि अधूनमधून आपल्याला आठवण झाली ना, फोन करा. फोनवर सुद्धा मार्गदर्शन करतात बरं का, पण आपल्याला आठवण झाली पाहिजे ना. लेकरू जर कवरच झोपलं, खेळायचं नाद लागलं, ऐकायला पाहिजे त्याला. बरोबर आहे की नाही भाऊ? ते रडलं तर मग आईला राहत नाही मग बरं का. ती हातातलं आहे ना पातेलं दुधाचं टाकून देईन, पण बाळाला पहिलं उचलीन. आई येते, आईचं अंतकरणे, साधूचं अंतकरणे, आईचं अंतकरणे. मला माऊलीला आई का म्हटली? काय बोला, आपला भाव का प्रकट होत नाही? का होत नाही? कुठल्या भरमात आहे आपण? हा, हे बाबा हो, तुमच्या पाया पडतो माय बाप हो. अरे साधूचं तुझं नाव जर घेतलं, भरून येतं राजा हो. काय बोला तुम्हाला? अरे माय बाप नाही करेल ते करून टाकलं त्यांनी. जन्ममूर्तीच्या पलीकडे नेलं त्यांनी आपल्याला. काय उपकार आहे? तुकाराम महाराज म्हणतात ना, काय सांगू आता संताची उपकार, मज निरंतर जाग येते. जागवलं का नाही रात्रंदिवस तुम्हाला? स्वतःचं भजन दिलं का नाही? काय बोला, किती आनंद आहे. मी थांबून घेतो इथं. माय बापानं काय झालं असेल मला माहिती, पण भाऊनी मला ड्युटी दिली ती मी केली. माझं कर्तव्य लेकर तुम्हाला खरं सांगतो. माझ्यासाठी भाऊ नाही येते, मलाच माहिती आहे. माझ्या आईबापाने मला एवढं प्रेम दिलं नसेल, ते प्रेम मला मिळतं. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, त्र्यंबकेश्वर भगवान की, निवृत्तीनाथ महाराज की जय, सब संतन की जय. परमपूज्य गुरुवर्य अण्णा त्यांनी सुंदर अशी सेवा केली. आपल्या सर्वांच्या वतीनं अण्णांना धन्यवाद. अशीच कृपा असू द्या आमच्यावर. आता लगेच नाश्ता आहे.